श्री स्वामी समर्थ कृपा सिंधू श्री स्वामी समर्थ महाराज की जय कॉर्नर्समध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. कुंकुमार्चन का केले जाते देवीला याच्याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. देवीला कुंकू हे अतिशय प्रिय आहे. कुंकू हे हळदीपासून बनवले जाते. हळद ही सुवर्णांची गुणधर्म धारण करते. ती रजोगुणी आहे. तिला ते प्रिय आहे. स्त्रीचे रूपच अग्निस्वरूप आहे. त्यामुळे लाल रंग तिला प्रिय आहे. म्हणून कुंकुमार्चन सेवेने ती प्रसन्न होते. कुठल्याही देवतेच्या मूर्तीला कुंकुमार्चन करावे. त्यामुळे शक्तिदायिनी देवता प्रसन्न होतात व आपणास सामर्थ्य प्राप्त होते, सौभाग्य देते, ऐश्वर्य देते. कुंकुमार्चन श्रीयंत्रावर केले जाते. देवतांच्या पूजेत परिमल द्रव्य म्हणून अष्टगंधाचा उपयोग करतात. त्यात हळद व कुंकू ही दोन्ही मुख्य गंधद्रव्ये आहेत. रामप्रभूंनी रावण व कुंभकर्ण यांना मारल्यानंतर आपल्या स्वरूपात विलीन करून घेतले. त्यामुळे त्यांची ज्योत सभोवती फिरत होती. तेव्हा रामाने त्यांना बजावले की मी जेव्हा केदारनाथाचा अवतार घेईन त्यावेळी माझ्याशी विरोधी भक्ती करावी, म्हणजे तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. रामाने अवतार घेतल्यानंतर राक्षसांचा वध केला. त्यात जलसेना व चंद्रसेना यांचा वध झाला. त्या पतिव्रता स्त्रिया होत्या. देवांना अत्यंत वाईट वाटले. त्या स्त्रियांनी वर मागितला. देवानी दिला तो हळद कुंकू ही द्रव्ये स्त्रियांनी लावावीत, तरच त्या सौभाग्यवती सुहासिनी स्त्रिया मानल्या जातील, असा वर देऊन नेमाला दंडक घातला. तेव्हापासून स्त्रियांचे मानचिन्ह झाले हळद कुंकू. जी सौभाग्यवती स्त्री कपाळी कुंकू लावित नाही त्या दुर्भागीचे तोंड पाहू नये. चुकून दृष्टीस पडल्यास सूर्यदर्शन घ्यावे, म्हणजे पाप नष्ट होते. देवीचा नाम जप करत एक एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वहावे. तेव्हा देवीचा नाम जप करत तिला कुंकवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय. परत एकदा, देवीचा नाम जप करत एक एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वहावे, अथवा देवीचा नाम जप करत तिला कुंकवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय. कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा स्त्रीयंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तू सुपारी यंत्र तामानात घेऊन शुचिर्भूत करून घ्यावे. त्यानंतर करंगळी व चाफेकळी बोटांचा स्पर्श न करता केवळ अंगठा, तर्जनी व मधले बोट यांनीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत वहावे अथवा कुंकवाने स्नान घालावे. कुंकवात शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते. म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावरती जागृत होते. जागृत मूर्तीतील शक्तित्व कुंकवात येते. नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते. कुंकुमार्चन करण्यासाठी विशेष दिवसाची जसे पौर्णिमा, अमावस्या, गुरुपुष्यामृत योग, लक्ष्मीपूजन, मंगळवार, शुक्रवार निवड करावी. मूळ कार्यरत शक्तितत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे. शक्तितत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात. कुंकवातून येणाऱ्या सुवासास शक्ती आकृष्ट होते. या सुवासाने देवी प्रसन्न होते. म्हणून देवीच्या पूजेत कुंकवाला फार मोठे स्थान दिले आहे.
मूळ शक्ती तत्वाच्या बीजाचा गंध हा कुंकवासारखा आहे, म्हणून देवीला कुंकू लावले की देवी जागृत होते. देवी सहस्त्रनाम म्हणत देवीला कुंकू अर्पण केल्यास देवी लवकर प्रसन्न होते. पौर्णिमा म्हणजे सर्व विश्वाचे पूर्णत्व आहे. या दिवशी कुंकुमार्चन केल्यास ते पूर्णत्वास जाते. अशी ही सर्वोत्तम कुलोपचार साधना आहे. म्हणून दर पौर्णिमेला कुलस्वामिनीला कुंकुमार्चन करावे, म्हणजेच घराला पूर्णत्व येते. दुर्गाष्टमी. अमावस्येनंतर येणारी शुक्ल अष्टमी म्हणजे दुर्गाष्टमी. या दिवशी देवीचे अष्टभाव जागृत होतात, म्हणून या दिवशी सकाळी किंवा रात्री कुंकुमार्चन करावे. ज्या मूर्तीवर कुंकुमार्चन केले आहे ती मूर्ती दिवस आणि रात्रभर त्या कुंकवामध्येच ठेवावी. सकाळी ती मूर्ती कुंकवामधून बाहेर काढून नित्यपूजेत घ्यावी व ते कुंकू सुरक्षित ठेवावे. ते रोजच्या वापरात घ्यावे. रोज कपाळावर लावावे, त्यामुळे अपशकुन घडत नाही. तसेच घराच्या उंबऱ्यावर ते कुंकू ओले करून 3 पट्टे ओढावेत, त्यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही. तसेच घरातून बाहेर पडताना यातील कुंकू कपाळावर लावूनच बाहेर पडावे व एक कुंकवाची पुडी करून सतत आपल्याजवळ ठेवावी. त्यामुळे जारण मारण कर्णीबाधा हा दोष लागत नाही. देवीचा नामजप करत एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वाहावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालावे. काही ठिकाणी कुंकुमार्चनात कुंकू केवळ चरणावर वाहतात. तसेच कुंकुमार्चन म्हणजे काय व ते कसे करतात याविषयी माहिती जाणून घेऊया. कुंकुमार्चन करणे काय? इच्छित देवी देवतांचा नाम जप करत एक चिमूटभर कुंकू मूर्ती अथवा तस्वीरामधील चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा इच्छित देवी देवतांचा नामजप करत कुंकवाने स्नान घालणे म्हणजे कुंकुमार्चन होय. देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय? देवीचा नामजप करत एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालणे म्हणजे कुंकुमार्चन होय. त्यासंबंधी कोणती काळजी घ्यावी? कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा स्त्रीयंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तू सुपारी, यंत्र, ताम्रपट, सुवर्णपट पात्रात घेऊन शुचिर्भूत करून घ्यावे. त्यानंतर करंगळी व चाफेकळी बोटांचा स्पर्श न करता केवळ अंगठा, तर्जनी व मधील बोट यांनीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत व्हावे अथवा कुंकवाने स्नान घालावे. कुंकुमार्चनाचे शास्त्र. कुंकवात शक्तित्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते, म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते. जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकवात येते. नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीच्या शक्ती आपल्याला मिळते. कुंकुमार्चन करण्यासाठी विशेष दिवसाची तसेच पौर्णिमा, अमावस्या, गुरुपुष्यामृत योग, मंगळवार, शुक्रवार किंवा ज्या दिवशी दिवस चांगला असेल किंवा ज्या दिवशी सण असेल त्या दिवशी कुंकुमार्चन करण्याची पद्धत आहे. शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात. कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरीच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्ती तत्वांच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरीचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवी पूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे. मूळ शक्ती तत्वाच्या बीजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणाऱ्या सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा
असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते. फलश्रुती काय आहे? हे केल्यामुळे काय आपल्याला फळ मिळते? तर अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठवलेले कुंकू एका डबीत ठेवावे. अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहायता होते. परमेश्वरावर असलेली श्रद्धा व गुरुवर असलेली अपार भक्ती यामुळे माणूस आयुष्यात असाध्यही साध्य करू शकते. अशा प्रकारे कुंकुमार्चन आपल्या घरातील कुलदेवीला किंवा अन्नपूर्णे मातेच्यावर देवीवर करावे. श्री स्वामी समर्थ.